नमस्कार. पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज तर्फे मी पूजा डोळस आपल्या सगळ्यांचं या वेबिनारमध्ये स्वागत करते. आजचा आपला विषय आहे प्रादेशिक सिनेमांचं महत्व. आपल्याला सोशल मीडियावर अनेक जणांनी विनंती केली की आपलं वेबिनार आपण मराठीमध्ये ठेवावं, म्हणून आपण स्पेशली हे वेबिनार मराठीमध्ये ठेवलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात 33 वर्षांची यशस्वी परंपरा असणाऱ्या पीसीईटीचा पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी हा एक अविभाज्य भाग आहे. पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये अतिशय वैविध्यपूर्ण विभागांवर फोकस करणारे विविध स्कूल आहेत. जसं स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्कूल ऑफ डिझाईन, स्कूल ऑफ सायन्स, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज, स्कूल ऑफ फार्मसी, स्कूल ऑफ लॉ, तसंच स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज, ज्यांच्यातर्फे हा आजचा वेबिनार आयोजित केला गेला आहे. स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज मध्ये अतिशय विविध असे प्रोग्राम्स ऑफर केले जातात, ज्यामध्ये BA इन जर्नलिझम, मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज, तसंच BSc इन ॲनिमेशन, VFX आणि मल्टीमीडिया सायन्सेस, BBA इन ॲडव्हर्टायझिंग, इव्हेंट्स अँड पब्लिक रिलेशन, BBA इन डिजिटल फिल्म मेकिंग यांचा यात समावेश होतो. आजच्या वेबिनारची सुरुवात करण्यापूर्वी पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीची माहिती असणारी एक फिल्म आपण पाहूयात. मी शेरॉनला विनंती करते की तिने ती फिल्मची सुरुवात करावी. The Pimpri Chinchwad Education Trust has established a state-private university known as Pimpri Chinchwad University at Sate, Vadgaon, Mawad in Pune Metropolitan Regional Development Authority. It is a 30-acre campus of academic facilities and amenities for students and teachers to help them to achieve their fullest potential. The Pimpri Chinchwad University campus is well connected with the cities Pune and Pimpri Chinchwad by road through Mumbai-Pune National Highway number 4 as well as Mumbai-Pune Expressway. Also, railway station Kanhe is at 1 kilometer distance. The nearest airport is Pune Airport. PCU has its different verticals which prepares leaders from different fields. School of Engineering and Technology. School of Design. School of Media Arts and Communication Studies by incorporating cultural activities, events, and organized tours and trips, fostering a holistic development approach. In essence, Pimpri Chinchwad University is not just an institution. It is a vibrant ecosystem that nurtures talent, fosters creativity, and provides a platform for students to thrive in every aspect of their academic journey. PCU Bus Transport provides service across the city. Pimpri Chinchwad University, transformative education that empowers success in a rapidly evolving world. Thank you, Sharon. आजच्या वेबिनारमध्ये आपण सगळ्यात आधी सुरू करण्याआधी मी सगळ्यांचं स्वागत करते. आपले आदरणीय व्हाईस चान्सलर मॅम ज्या आहेत डॉक्टर मणिमाला पुरी मॅम, त्याचबरोबर आपले प्रो व्हाईस चान्सलर सर डॉक्टर सुदीप थेपडे सर, रिस्पेक्टेड डीन्स, डिरेक्टर्स, हेड ऑफ द इन्स्टिट्यूट्स आणि फॅकल्टी मेंबर्स, या सगळ्यांचं मी स्वागत करते. आजच्या वेबिनारमध्ये आपण प्रादेशिक सिनेमा म्हणजे काय, तो का महत्वाचा आहे, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये, राष्ट्रीय महोत्सवांमध्ये त्याला पाठवायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करता येईल,
जर का आर्थिक सहाय्य त्यासाठी आपल्याला हवं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल, या सगळ्याविषयी आज आपण या वेबिनारमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी स्वागत अजून एकदा करते आपले आजचे एक्सपर्ट जे आहेत नरेंद्र बंडवे सर यांचं. नरेंद्र सर, आपलं स्वागत आहे. थँक्यू. नरेंद्र सरांनी प्रामुख्याने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये 23 वर्षाहून अधिक काळ काम केलेलं आहे. सध्या नरेंद्र सर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्सचे सदस्य आहेत. सिनेमा क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब या फिल्म फेस्टिवल जो आहे त्याचे ते वोटर सुद्धा आहेत. आणि सिनेमा क्षेत्रातले महान दिग्दर्शक कुब्रिक यांच्यावर लिहिलेल्या चरित्रात्मक पुस्तकाचे सर लेखक सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज आहे ते आपल्या स्कूलचे सर एचओडी आहेत. तर आपल्याच या वेबिनारमध्ये आपलं स्वागत. अनेकांनी या विषयावर बोललं जावं म्हणून आपल्याला विनंती केली होती आणि आपण यातले तज्ज्ञ आहात म्हणून आपण आज हा विषय वेबिनारसाठी निवडलेला आहे. सर, खरं तर आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सव जिथे चित्रपट निवडलं जाणं हे सुद्धा खूप महत्वाचं समजलं जातं, वन ऑफ द माइलस्टोन काइंड ऑफ. त्या फेस्टिवलमध्ये आपल्या भारतीय सिनेमांनी आणि कलाकारांनी यावर्षी म्हणजे धुमाकूळ घातला असं म्हणायला हरकत नाही. हा आठवडा गेला आठवडा या सगळ्यांनी गाजलेला आहे. डायरेक्टर पायल कपाडिया या 38 वर्षाच्या दिग्दर्शिकेने मल्याळम भाषेत बनवलेला ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या सिनेमाला ग्रँड प्रिक्स हा अत्यंत मानाचा अवॉर्ड मिळालाय. FTIचे विद्यार्थी असणाऱ्या चिदानंद एस नाईक या मुलाने कन्नडा भाषेतली एक फिल्म बनवली आहे, सनफ्लावर्स वर द फर्स्ट वन्स टू नो या शॉर्ट फिल्मला अवॉर्ड मिळालाय. तसंच भारतीय अभिनेत्री अनुसुया सेन गुप्ता हिलाही फिल्मसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळालाय. तर हा आठवडा आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगला आहे. आणि त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे यामध्ये प्रादेशिक सिनेमांचं स्थान खूप मोठं आहे आणि त्यांनी इथपर्यंत आपल्या भारतीय सिनेमांना पोहोचवलंय. तुम्हाला काय म्हणायचं याविषयी? इथे पूजा, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 30 वर्षानंतर कुठल्याही भारतीय सिनेमाची त्या कान फेस्टिवलला निवड झाली आणि ही निवड अशी खूप वेट होण्यामागचं म्हणजे ही निवड इतक्या वर्षानंतर होण्यामागचं कारण असं होतं की त्या ज्या क्रायटेरिया असतात कान फिल्म फेस्टिवलच्या मेन कॉम्पिटिशनसाठी, इतर स्पर्धेतल्या इतर कॅटेगरीजसाठी यापूर्वी खूप सिनेमे गेलेले आहेत. अनुराग कश्यपचं तिथे मिडनाईट स्क्रीनिंग वगैरे पण झालेलं आहे. पण मला असं वाटतं की ही इतकी 30 वर्ष लागण्यामागचं कारण होतं की त्या दर्जाचा सिनेमा हा तिथे जाणं आवश्यक होतं. त्यामुळे तो तेवढा वेळ लागला आणि 30 वर्षानंतर आज इथे पायल कपाडियाने इतिहास रचलेला आहे. फक्त निवडच नाही झाली तर तिला 8 मिनिटाचं स्टँडिंग ओवेशन मिळालं आणि तिकडच्या लोकांना तो आवडला. सिनेमाची जी गोष्ट आहे ही मुंबईतली आहे आणि नंतर ती रत्नागिरीला जाते. भाषा ही मल्याळम जरी असते, यापूर्वीचा सिनेमा अदूर गोपालकृष्णनचा मल्याळम भाषेमधलाच होता जो कॉम्पिटिशन मधला होता. आणि या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की भारतामध्ये रिजनल भाषा म्हणजे प्रादेशिक भाषेमधले जे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये खूप चांगले उत्तमोत्तम सिनेमे बनत आहेत आणि त्याचा हा एक प्रकारे गौरव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मला असं वाटतं की जेवढे भाषांमधले सिनेमे एक्सप्लोर आपल्याकडे एक फ्रेंच रायटर आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की भारताचा सिनेमा नाहीये, इट्स अ सिनेमाज, म्हणजे सिनेमाज ऑफ इंडिया. त्यामुळे जेवढे आपले राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याचा एक वेगळा सिनेमा आहे, त्याची संस्कृती वेगळी आहे, तिकडची कला वेगळी आहे, तिकडचं साहित्य वेगळं आहे. मला असं वाटतं की या सर्व गोष्टींना आपण लक्षात घेऊन जर भारताच्या सिनेमाकडे पाहिलं तर आपल्याकडे एक मल्टी कल्चरल डायमेन्शन आपला भारताचा सिनेमा देतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. सर, तुम्हाला जाणीवपूर्वक हा प्रश्न विचारते की व्यावसायिक सिनेमा आणि प्रायोगिक सिनेमा असं जनरली एक दोन त्याचे भाग केले जातात. पण प्रादेशिक सिनेमा हे या दोन्हीमध्ये असू शकतो, कमर्शियल पण असू शकतो आणि प्रायोगिक मध्ये पण असू शकतो. तर तुमच्या मते थोडंसं आम्हाला उलगडून सांगितलं तर बरं होईल की नेमका प्रादेशिक सिनेमा म्हणजे काय आणि त्याचं महत्व इतकं का आहे? एक तर व्यावसायिक आणि
कमर्शियल आणि आर्ट सिनेमा असं म्हणण्यापेक्षा आपण सिनेमा म्हणून त्याचा ग्राह्य धरूया. मला असं वाटतं की सिनेमा एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टीकडे तो दिग्दर्शक ती गोष्ट सांगत असतो. याच्यामध्ये व्यावसायिक आणि आर्ट्स वगैरे अशी वर्गवारी न करता आपण त्याला तिकीट बारीवर चालणारा सिनेमा म्हणून कारण की प्रत्येक सिनेमाचं जे फायनल आउटपुट जे आहे ते थिएटरमध्ये जाऊनच लोकांना आवडतंय नाही आवडतंय. कारण की अनेकदा असं होतं की तुम्हाला फेस्टिवलमध्ये सिनेमे गाजतात पण त्यांना थिएट्रिकल रिलीज मिळत नाही. शेवटी प्रत्येकाचा जो प्रयत्न असला पाहिजे हा थिएटर पर्यंत जाण्याचा असला पाहिजे. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट महत्वाची की प्रादेशिक सिनेमा म्हणजे काय. तर आपल्या भारताची जी संरचना जेव्हा झाली, एक संघ जेव्हा भारत झाला तर भाषिक प्रांत रचना झाली. भाषिक प्रांत रचना झाल्यानंतर म्हणजे मराठी भाषेचं राज्य झालं महाराष्ट्र, कर्नाटकचं कानडी भाषेचं कर्नाटक, ओडिसा, अशा पद्धतीने हे झालं. आणि तिकडची मग कला वाढण्यासाठी तिकडच्या स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. आणि हे प्रयत्न करत असताना तिकडच्या ज्या आर्ट फॉर्म आहेत त्यांना वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्या त्या भाषेमधली जी प्रोडक्ट आहे किंवा त्या त्या भाषेमधली साहित्य आहे, त्या त्या भाषेमधली कला आहे, ही वाढली पाहिजे. याच्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आणि त्याच्यातून हा प्रादेशिक सिनेमाचा एक पोत तयार झालेला आहे. बरोबर. प्रादेशिक सिनेमा का महत्वाचा आहे, कारण की त्या त्या राज्यातलं त्या त्या प्रांतातली ती आपल्याला कला जी आहे ती समजते, तिकडची भाषा समजते, तिकडचे प्रश्न समजतात. म्हणजे जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये जातो आणि भारताचा किंवा इतर कुठल्याही देशाचा विचार जेव्हा करतो, जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल पातळीवर जाता तेव्हा त्या पातळीवर त्या त्या देशातली समस्या किंवा त्या त्या देशातलं रिप्रेझेंटेशन येत आहे का हे बरोबर. बघणं खूप हे पाहिलं जातं. आणि ग्लोबल त्याला ग्लोबल टच किती आहे, म्हणजे त्याचा तो जागतिक किती आहे, म्हणजे तो लोकल असतानाही जागतिक किती आहे याचं त्याच्याचं निरीक्षण केलं जातं. मला असं वाटतं की इकडची जी गोष्ट मुंबईमध्ये लागू पडते तीच गोष्ट न्यूयॉर्कमध्येही लागू पडते, ज्याला ह्युमन टच असं म्हटलं जातं, ज्याला ह्युमन स्टोरी असं म्हटलं जातं. माणसं तीच असतात, माणसांच्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. तर या प्रादेशिक भाषा म्हणजे आपल्याकडे जी राज्य आहेत त्या हम्म. राज्यांमधली प्रादेशिक भाषा ही त्या भाषेमध्ये बनलेले सिनेमे, या सर्व सिनेमांना पुढे मग कशा पद्धतीने प्लॅटफॉर्म मिळतो ते हे सर्व या प्रादेशिक सिनेमाच्या अनुषंगाने आपण अभ्यासलं गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे खरं आहे ना की आपल्या भारतातच म्हणायला गेलं तर इतक्या साऱ्या भाषा आहेत, तेवढ्याच वेगवेगळ्या संस्कृती आहेत. आणि भाषा म्हणजे फक्त भाषा नाही ना, तिथली संस्कृती, तिकडची माणसं, त्यांचं खाणं पिणं राहणं जगणं प्रश्न हे सगळं त्यातनं मांडलं जातं. अगदी खरं बोललात सर तुम्ही. सर मला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की असं बऱ्याचदा होतं ना की तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे खरं या बाबतीत, की रिजनल सिनेमाला जनरली बजेट कमी मिळतं कारण तो त्या रिजन मध्ये अधिक बघितला जातो. म्हणजे त्याला एक देश पातळीवर त्याचा व्यवसाय होणं अवघड जातं. खरं तर साऊथ सिनेमांनी हे सगळं मोडून काढलंय. म्हणजे कांतारा तुम्ही बघा, RRR बघा, अशा काही सिनेमांनी. पण तरी सुद्धा म्हणजे काही ठराविक भागातलेच भारतातले तरी रिजनल सिनेमे हे व्यावसायिक पातळीवर पण यशस्वी ठरतात. कारण त्यांचं बजेट पण तेवढंच तगडं आहे. त्यांच्या अर्थात त्यांची स्टोरी टेलिंग चांगली आहे, त्यांचं फिल्म मेकिंग चांगलं आहे. पण सगळ्याच प्रदेशातले सिनेमे आणि जे फिल्म मेकर्सचे प्रयत्न असतात ते सगळ्यांपर्यंत नाही पोहोचत आहेत, असं एक जाणवतं. याबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? मला इथे दोन उदाहरणं द्यायला आवडतील, म्हणजे जी रिसेंट आहे. हा. गेल्या वर्षी ओडिसा मधला पहिला सिनेमा हा थिएट्रिकल रिलीज पर्यंत पोहोचला, जो जागतिक फिल्म फेस्टिवल मध्ये गाजला होता. त्याचं नाव होतं अदू गोदार, म्हणजे बर. सल्यूट गोदार. बर. त्याला आपण नमन बोलतो गोदारला. बर. बर. तर तो एक सिनेमा होता. आणि एक मैथिली भाषेतला सिनेमा आहे पोकर के धनुपा. हे हो. पार्थ सौरवचा तो सिनेमा आहे. तो मैथिली भाषा, म्हणजे मैथिली भाषा कुठे झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशातल्या त्या बॉर्डर एरियामध्ये बोलली जाते. या दोन्ही सिनेमांचं विशेषता काय माहिती आहे का, त्यांनी हं. फक्त
त्यांच्या बरोबरच म्हणजे तो भाषिक सिनेमा असल्यामुळे तर भाषेबरोबरच तिकडची जी समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, तिकडच्या ज्या काही लोकल पॉलिटिक्स आहे, तिकडचं राहणीमान आहे, हे सर्व चांगल्या पद्धतीने दाखवलं. हे हम्म. करत असताना ह्या दोन्ही गोष्टी, या दोन्ही सिनेमांचं एक आहे की लो बजेट. काही अगदी काही लाखांमध्ये हे दोन्ही सिनेमे बनलेले आहेत. लोकेशन खूप मोजके आहेत. या सर्व गोष्टी करताना एक लक्षात येतं की प्रादेशिक सिनेमांचं म्हणजे जर तुम्ही साऊथमध्ये गेलात हम्म. आणि तिकडचे कमर्शियल म्हणजे तिकडच्या भाषेतले कमर्शियल सिनेमे पाहिलेत, तर तिकडच्या भाषेतले कमर्शियल सिनेमे हे हिंदीच्याही तोंडात मारतील एवढ्या मोठ्या बजेटचे असतात. जसं आता पुष्पा 2 आहे, हा हो. ग्रँड आहे. त्याच्या अगोदर बाहुबली आला होता, जो वेगवेगळ्या भाषांमध्ये बनला. KGF आला होता. हे प्रादेशिक स्टार होते आणि त्या प्रादेशिक स्टारच्या गोष्टी या त्यांनी कमर्शियली कशा विकता येतील आणि आपल्याकडे ज्या इतर भाषांमध्ये त्या कशा प्रोड्यूस करतात येतील आणि एक एकत्र येऊन त्याचं प्रोडक्शन कसं करता येईल याच्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आणि तो प्रयोग यशस्वी झाला. पण जेव्हा तुम्ही कॉन्टेंटचा विचार करता आणि चांगला आशय घन सिनेमा म्हणून ज्याला आपण असं सो कॉल्ड म्हणतो की आशय घन अरे नहीं सिनेमा, नहीं। तर त्या आशयघन सिनेमांमध्ये तुम्हाला जेव्हा प्रोडक्शन केलं जातं, जसं बंगाली सिनेमामध्ये खूप चांगले सिनेमे बनतात किंवा म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आसाममध्ये आता आम्ही फ्री प्रेस की संघटनेशी जिथे मी जोडलेला आहे, त्या फ्री प्रेस की संघटनेमध्ये आम्ही सिनेमे मागवले होते की तुम्ही वार्षिक आम्ही एक 10 सिनेमांची एक यादी तयार करतो. फ्री प्रेस की ग्रँड पिक्स नावाने 2023ची जी यादी आम्हाला तयार करायची आहे, त्याच्यासाठी द- 10 सिनेमे हे आसाम मधले होते, आसामी भाषेमधले होते. क्या एकूण बात है. 60 ते 70 सिनेमांमध्ये 10 सिनेमे आसामी होते. म्हणजे आसामी भाषेमध्ये इतके सिनेमे बनतात हे हम्म. मला गेल्या काही वर्षांमध्ये समजलं. मला अगोदर वाटत होतं की आपण तेवढ्या त्या भाषेमध्ये तेवढे सिनेमे बनत नसतील, पण ही संख्या ही 50 ते 60च्या वरती आहे, जी या वर्षीच्या ज्या नॅशनल अवॉर्डमध्ये हम्म. अनुनाद नावाचा जो सिनेमा आहे, तो आसामी सिनेमा आहे, जो महिलांचे प्रश्न मांडतो. तिकडेच आसाम मधले जे फ्लेश ट्रेड आहे त्याच्यावरचा तो सिनेमा आहे. तर ह्या सर्व गोष्टी तिथे बनत असताना एक बजेट हा एक महत्वाचा भाग हा भाषिक दिग्दर्शकांसाठी आणि प्रोड्युसरसाठी नेहमी आहे. पण याच्यामध्येही त्यांना फंडिंग करण्याचे वेगवेगळे मार्ग पण उपलब्ध आहेत. राज्य सरकार अ, आपल्या या सर्व सिनेमाचं वाढीला लागण्यासाठी, आपला भाषेतला सिनेमा वाढीला लागण्यासाठी राज्य सरकारने आता सबसिडी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ही सबसिडी थोडी थोडकी नाही आहे, तर लाखांमध्ये आणि काही काही राज्यांमध्ये तर अगदी करोडोपर्यंत ही सबसिडी देण्यात येते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुमच्या भाषेतला सिनेमा पुढे जाण्यासाठी काय काय केलं पाहिजे. तर आपला महाराष्ट्र सरकार जे आहे, महाराष्ट्र सरकार कॅन फिल्म फेस्टिवलमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन चालवतं. महाराष्ट्र पॅव्हेलियन काय आहे, तर महाराष्ट्रातले 4 सिनेमे हे महाराष्ट्र सरकार तिकडे घेऊन जातं आणि त्या सिनेमांना तिथे प्रमोट करतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा तुम्ही तिथे जाताय, तेव्हा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एक महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. त्या राज्यातून अशा प्रकारचे 4 सिनेमे आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि त्या सिनेमांचं त्याला मार्केट स्क्रीनिंग असं म्हटलं जातं. आणि त्या सिनेमांना त्या मार्केटमध्ये स्क्रीन केलं जातं आणि त्यांना जागतिक एक त्याला असं म्हणू की बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. हो, राहिली गोष्ट बजेटची. बजेट नेहमीच प्रॉब्लेम राहिलेला आहे आणि त्या बजेटमध्ये तुम्हाला तो सिनेमा बसवायचा असतो. अनेकदा बजेट न असं मिळाल्यामुळे खूप सिनेमे अर्धवट राहिलेत. अशाही अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता परिस्थिती सुधारली, कारण की OTT आता आलेला आहे. OTT मध्ये लोकांची मागणी आपल्या भाषेमधली किंवा इतर भाषांमधली, आता OTT मुळे कसं झालंय की भाषेचं बंधन राहिलेलं नाहीये. तुम्हाला जसं झी 5 हा एक चांगला प्रयोग करतोय की तुम्हाला त्याच्यामध्ये भारतातल्या बहुतांश सर्व भाषेमधले सिनेमे
हे तिथे पाहायला मिळतात. तर बजेट हा कॉन्स्टंट असतो, पण जर तुम्हाला चांगला सिनेमा बनवण्याची उर्मी असेल, आपली भाषा तिथपर्यंत चांगला सिनेमा बनवाल आणि मग त्याच्यासाठी बजेट लागत नाही. मी तुला एक साधं उदाहरण देतो. केरळामध्ये 2022ला मी गेले होतो. केरळाचा फिल्म फेस्टिवल खूप मोठा फिल्म फेस्टिवल असतो. तिथे एक सिनेमा आला, त्याचं नाव होतं लेफ्ट ओव्हर. मल्याळी भाषेतला सिनेमा आहे तो. फक्त ती मुलंच ऍक्टिंग करणारी होती. ती मुलंच छोट्या कॅमेऱ्यामधून त्यांनी सिनेमा केला आणि स्टुडंट होते ते सर्व कॉलेजचे स्टुडंट. त्या सिनेमाचं बजेट फक्त 25,000 रुपये होते. त्यांनी अ, स्वतःच फक्त 25,000 रुपयामध्ये जर सिनेमा बनू शकतो असं तर मला बजेट वाटतं हा. विलेज रॉकस्टार नावाचा पण एक रीमा दासचा सिनेमा होता, जो अगदी तिने विमानाचा सगळं त्यातलं केलं होतं हो आणि हो, अत्यंत कमी कारण बजेट. की ती स्वतः सिनेमॅटोग्राफर आहे, ती स्वतः एडिटर आहे. हा, त्यामुळे आपण वेगवेगळ्या लोकांना एकत्र घेऊन जसं आणखी एक आपल्याला जर उदाहरण म्हणून जर सांगायचं सांगितलं की बजेटचे सिनेमे कसे बनवावे, कमी बजेटचे सिनेमे, तर एक सनल कुमार शशिधरन नावाचा एक चांगला सर्वात प्रथितयश फिल्म मेकर आहे केरळामधला. त्याचे सिनेमे हे पूर्णपणे काही लाखांमध्ये असतात, म्हणजे 20 लाखामध्ये, 25 लाखामध्ये. आणि हे बोलताना मला त्यातला एक गोष्ट जाणवली त्याच्याबरोबर बोलताना, की आम्ही त्याला विचारलं की तू कसं हे सर्व मॅनेज करतोस, कशा पद्धतीने या सर्व गोष्टी. तर तो बोला की सिनेमा बनवण्यासाठी तुम्हाला स्टार लागतो, ही गोष्ट आम्ही मल्याळी सिनेमामध्ये मानत नाही. मल्याळी हम्म सिनेमामध्ये तुम्हाला स्टोरी लागते चांगली. हम्म हम्म त्यामुळे हम्म. आणि आम्ही अडॅप्टिबिलिटी, आमचे जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याची अडॅप्टिबिलिटी आम्ही केलेली आहे. त्यामुळे काही लाखांमध्ये आम्हाला सिनेमा बनवणं हे खूप सोपं जातं. आणि यामुळे आम्हाला मग ते प्रेशर राहत नाही तो विकण्यासाठी. कारण की आम्ही ज्यावेळी त्याला भेटलो होतो, सनल कुमार शशिधरनला, तेव्हा त्याने आपला एका सिनेमाचा जो छोला नावाचा त्याचा जो सिनेमा होता, त्याला जापनीज एका डिस्ट्रीब्युटरला त्याने विकलं होतं. आणि काही त्यावर लाखांमध्ये, ज्याचं सिनेमाचं बजेट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त विकलं होतं. तर हे जे आहे ना, हे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट विकता आलं पाहिजे. तुमचं प्रोडक्ट किती मध्ये बनलंय हे महत्वाचं नाही, ते तुम्हाला चांगलं बनलंय का हे महत्वाचं आहे. जर ते चांगली असेल, त्याची स्टोरी चांगली असेल, तर त्याला ग्राहक नक्की मिळतो. सर म्हणजे गेल्या काही वर्षात मी असे प्रयत्न बघितलेले आहेत. शक्यतो जे स्पेशलाइज फिल्म मेकिंग शिकून येतात मुलं, त्यांचं म्हणणं असतं की शक्यतो पहिली स्टोरी ही माझी मी सांगावी. नव्या नव्यानं ते शिकलेलं असतं, स्टोरी रायटिंग शिकलेले असतात. आणि मग आपल्या लहानपणापासून जे काही बघितलं गेलंय, जे काही मनात आहे, जे सांगायचंय, तो पहिला प्रयत्न असतो की हे मला सांगायचंय. म्हणजे नॉट नेसेसरीली ते फक्त दिग्दर्शकच असतील किंवा रायटर असतील, ते कॅमेरामन सुद्धा आहेत जे म्हणतात नाही नाही पहिली फिल्म मला डिरेक्ट करायची आहे आणि जी शक्यतो मी माझ्या भाषेतनं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे अशी एक फिल्म मला माहितीये की जी आदिवासी नंदुरबारच्या भागातली आहे, तिकडची आहे. एक आहे कोकणा साईडच्या आदिवासी भाषेतली, जी भाषा शक्यतो आपल्याकडे नाही बोलली जात किंवा आपल्याला ती ऐकून कदाचित कळू शकते, पण त्याचं कल्चर इतकं वेगळे, त्यातले व्हिज्युअल्स इतके वेगळे आहेत. आणि असं वाटतं की अरे हा भाग आपण कधी बघितला नव्हता, पण हा आपल्या इतक्या जवळचा आहे, कोकणातला आहे, नंदुरबारचा आहे. तर ते ते सगळं बघताना जाणवतं की हो, हे बघणं फार महत्वाचं आहे. पण पुन्हा तेच होतं की जे फिल्म शिकणारे असतात किंवा जे फिल्म शिकलेले असतात, या सगळ्या कम्युनिटीशी संबंधित असतात, ती लोक हे सिनेमे बघू शकतात. पण बाकीच्यांसाठी म्हणजे ओटीटीवर पण नाही म्हटलं तरी कमर्शियल सिनेमांचीच भाऊगर्दी अधिक आहे. पण असे काही सिनेमे जे आहेत ते कधी कधी या भाऊगर्दीत हरवले जातात. तुम्ही म्हणालात की फी प्रेस्की करून हे प्रयत्न होतात की असे छोटे छोटे स्क्रीनिंग होऊ शकतील. पण मग असा एक मुद्दा येतो की फी प्रेस्की पर्यंत पोहोचायचं कसं, किंवा ह्या सगळ्या माध्यमांपर्यंत जे आपले सिनेमे ओके, ज्याचं अजून रीच वाढवता येईल सिनेमांचं, काही लोकांना तरी तिथपर्यंत दाखवता येईल आपली गोष्ट. तर या सगळ्यापर्यंत पोहोचण्याचं चॅनल नेमकं काय असतं आणि कुठं जायचं अशा फिल्म मेकर्सनी काय करायचं? एक साधी गोष्ट आहे. जर तुम्ही स्टोरी तयार केलेली असेल, ह्याच्यासाठी कुठल्या संस्थेकडे जाण्याची गरज नाही. आपल्याकडे फ्री प्रेस्की ही एक क्रिटिक्स लोकांची संघटना आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तिथे अप्रोच होऊ शकता. आणि मग ते त्यातल्या त्यात ते क्रिटिसिझम करतात. तिथे जिथे पब्लिसिटी देण्याची शक्यता असेल तिथे ते पब्लिश करतात आपलं जे काम आहे. सरकारने याच्यासाठी खूप चांगलं काम करून ठेवलेलं आहे. जेव्हा आपली
भारताचं जेव्हा स्वातंत्र्य नंतर जेव्हा अ, काय करता येईल सिनेमासाठी हे जेव्हा विचार करण्यात येत होता. आणि सत्यजित रे यांनी एक पुढाकार घेऊन फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया 1959 मध्ये तयार केलं. या अच्छा. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचं कामच हे होतं की रिजनल सिनेमा म्हणजे प्रादेशिक सिनेमांना वेगवेगळ्या पातळींवर म्हणजे कमीत कमी आपण जर परदेशामध्ये तर नाही पाठवू शकलो, पण देशभरामध्ये आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो. हम्म. हे हे या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून करण्यात आलं. मग त्याचं रिजनल सेटअप झाले, म्हणजे वेस्टर्न रिजन झालं, पूर्वेकडे ईस्ट रिजन झालं, आणि इतर 4 भागांमध्ये हे विभागले गेले आणि त्या त्या भाषेतल्या सिनेमांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम भारतभर हे प्रयत्न फिल्म सोसायटी फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियातर्फे 1959 1959 पासून ते करण्यात येते. सत्यजित रे त्याचे अध्यक्ष होते. आता पुढे काय झालं की जसजसं कमर्शियलायझेशन झालं तसतसं फिल्म फेस्टिवल्स पण वाढत गेले. फिल्म बरोबर. फेस्टिवलला पण काही फिल्म फेस्टिवल जसं केरळा फिल्म फेस्टिवल आहे, इथे पाहिलं जातं की रिप्रेझेंटेशन जे आहे सिनेमांचं हे वेगवेगळ्या भाषेतून यावं. जास्तीत जास्त त्याला प्रमोट करण्यासाठी फिल्म सोसायटीची जी भूमिका आहे ही खूप महत्वाची आहे. कारण की मग त्या त्या रिजनल भाषेतला सिनेमा हा तिथे पर्यंत पोहोचतो, जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचतो या फिल्म सोसायटीजमुळे. आणि फिल्म बरोबर. फेस्टिवलमुळे त्याला एक, जर त्याच्यामध्ये तो गाजला सिनेमा तर त्याला एक पुढे जाण्यासाठी पुश आंतरराष्ट्रीय लेवलला घेऊन जाण्यासाठी जो पुश आहे तो महत्वाचा आहे. मला एक गोष्ट, दोन इथे उदाहरणं सांगावीशी वाटतात की एक सिनेमा होता श्वास, जो बरोबर. खूप हे आला होता 2002 2003च्या आसपास आला होता. त्याच्यामधले दाखवलेले जो कोकण आहे ते कोकण, हा, आणि आता या अलीकडे जो थ्री ऑफ अस नावाचा जो आलेला सिनेमा हो. होता अविनाश राव. त्याच्यामध्ये जो कोकण आहे, हम्म. कोकणचा लँडस्केप आहे, तो हम्म. लँडस्केप बघण्याची बघण्याची जी त्या लँडस्केपला एक्सप्लोर करण्याची, नवीन पर्यटक येण्याची सुरुवात जर झाली असेल ना तर श्वास पासून झाली. कारण की हम्म. त्याच्यातला लँडस्केप, तिकडचे समुद्र किनारे, तिकडचे हम्म. लाल मातीची घरं, हे जे हम्म. आहे ना ते पर्यटन तिकडचं वाढलं. हे हम्म. अशाच पद्धतीचा अनुभव हा केरळामध्ये आला. त्याच्यामुळे म्हणून हे प्रादेशिक सिनेमे काय इम्पॉर्टंट आहेत. प्रादेशिक सिनेमा हा फक्त त्याच्या स्टोरी बरोबर येतो का, तर नाही, लोकांना ते जाणून घेण्यामध्ये, अरे ही जागा कुठली आहे. एक हम्म. पॅराडाईस सिनेमा आता नुकताच झाला, तो श्रीलंकेतल्या धर्तीवर तिथे होतो. श्रीलंकेमध्ये बँक्रप्सी असताना तो तिथे तिकडच्या इन्सर्जन्सीवर, तिकडचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तिथे जे सुरू होते प्रॉब्लेम्स, एथिकल आणि इतर गोष्टी ज्या एथनिक क्लॅशेस वगैरेच्या प्रॉब्लेम सुरू होते, त्याच्या पार्श्वभूमी आणि बँक्रप्सीच्या पार्श्वभूमीवर तिथे तो सिनेमा, मल्याळम भाषेतला सिनेमा आहे पॅराडाईस नावाचा, तो सिनेमा तिथल्या ज्या गोष्टी दाखवतो त्याच्यानंतर श्रीलंकन सरकारने लक्षात आलं की या सिनेमांमुळे आपलं पर्यटन वाढलेलं आहे. त्यामुळे हे जे हे जे प्रादेशिक भाषेमधले सिनेमे जे, कारण की जेव्हा तुम्ही एखादा सिनेमा, हिंदी सिनेमा जेव्हा घेता, जो कमर्शियल सिनेमा आहे, ठीक आहे, तर त्या कमर्शियल सिनेमा तेवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला तो लँडस्केप दाखवू शकत नाही कदाचित. मग हम्म. अशा वेळी हे प्रादेशिक सिनेमांमध्ये दिसणारे जे सिनेमॅटोग्राफी आहे, सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून दिसणारे तिकडचं जे लँडस्केप आहे, हम्म. त्याच्यातून तुमचा तिकडचा हे, आणि हे रिसर्चने पण प्रूव्ह झालेलं आहे की सिनेमाच्या माध्यमातून तिकडचं पर्यटन वाढलं, कोकणातलं पर्यटन सिनेमाच्या माध्यमातून वाढलं. किंवा आणखी कुठल्या भागामध्ये वाढलं, मणिपूर मधलं खूप चांगलं पर्यटन वाढलेलं आहे. ठीक आहे, तिकडचे जे वेगवेगळे फेस्टिवल्स असतात हे सिनेमांमुळे शक्य झालं. राहिली गोष्ट, आता तू जो प्रश्न विचारला होतास की यांना अप्रोच कसं करावं, तर बरोबर. आपण जो सिनेमा बनवलेला आहे त्या सिनेमाला प्लॅटफॉर्म मिळण्याची, जे योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जी जबाबदारी आहे ती आपली आहे. तर तो दिग्दर्शक म्हणून, किंवा प्रोड्युसर म्हणून त्यांनी त्या त्या राज्यांमधल्या ज्या फिल्म फेडरेशन्स आहेत, फिल्म सोसायटीज आहेत, त्यांना अप्रोच व्हावं. मी ओके. एक छोटं उदाहरण सांगतो ज्याच्यामध्ये कदाचित तू पण इन्व्हॉल्व होती. फॅन्ड्री सिनेमा जेव्हा आला, हो. हो. आणि फॅन्ड्री सिनेमाचं मामी फिल्म फेस्टिवलला फॅन्ड्री सिनेमा दाखवण्यात येणार होता, तेव्हा
वेगवेगळ्या न्यूज चॅनलला फॅन्ड्रीच्या टीमने, जे मुंबईमध्ये मुंबईच्या पत्रकारांशी संबंधित होते, त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचलं. तुम्ही या, तिथे पोहोचा. आम्हालाही फोन आले की तुम्ही हा बघा सिनेमा, हा खूप चांगला वेगळा सिनेमा आहे. तर त्याच्यासाठी मग मग अशा प्रकारे मग तुमची माउथ पब्लिसिटी होते. मग एक बोलतो, दोन बोलतात, तीन बोलतात, अशा प्रकारे माउथ पब्लिसिटी होते आणि तुम्ही तुमच्या त्या ऑडियन्स पर्यंत पोहोचता. हम्म. तर बरोबर. त्यामुळे आपला जो सिनेमा आहे तो पोहोचवण्याची तयारी म्हणजे हे जे आहे ते आपणच केली पाहिजे. बरोबर आहे. प्रयत्न जे आहेत ते आपण केले पाहिजे. त्या दिग्दर्शकाने केले पाहिजे किंवा त्या प्रोड्युसरने केले पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणजे खरं आहे, फिल्म बनवणं जितकं महत्वाचं आहे तितकं ते पोचवणं महत्वाचं आहे, आणि ती प्रक्रिया समजून घेणं आणि शिकणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि रिजनल सिनेमांचं खरं तर महत्व जाणून मला वाटतं गेल्या काही वर्षांपासनं जे आपले राष्ट्रीय चित्रपट अवॉर्ड्स असतात, त्यामध्ये सुद्धा अनेक भाषांना, मैथिली सिनेमा जो मैथिली भाषेलाही मला वाटतं अशा अनेक भाषातल्या सिनेमांना स्पेशली अवॉर्ड दिलं जातं, आणि अर्थात चांगल्या सिनेमांना. आणि मला वाटतं यातनं एक प्रेरणा पण निर्माण होते, इतरांना थोडं बळ मिळतं की अरे च्छा, असं पण आहे का, म्हणजे आपण आपल्याही भाषेत सिनेमा बनवू शकतो. एक पॉसिबिलिटी आहे की तिथूनही आपल्याला एक रेकग्निशन मिळू शकतं. मला वाटतं आता मला गोव्याच्या सरकारचं माहितीये, खूप चांगली सबसिडी तिथे दिली जाते फिल्म बनवण्यासाठी. आणि त्यांच्या अर्थातच काही अटी आहेत आणि ज्या महत्वाच्या आहेत, की तुम्ही गोव्यातच ती फिल्म शूट करायची. हम्म. त्यातले 50%हून मला वाटतं अधिक कलाकार, तंत्रज्ञ हे गोव्यातले असले पाहिजेत. तर ही अत्यंत मला वाटतं चांगलं इनिशिएटिव्ह आहे. तसं महाराष्ट्र सरकारचं काही इनिशिएटिव्ह आहे का मराठी चित्रपटात? येस येस येस, महाराष्ट्र सरकार ने जेव्हा 100 वर्ष चित्रपट, भारतीय चित्रपटाला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यानंतर सबसिडीची जी रक्कम आहे ती वाढवली, 40 लाख रुपये केली. दोन कॅटेगरीज मध्ये यापूर्वी 15 लाख आणि नंतर 25 लाखापर्यंत देण्यात येतं. पण 100 वर्षानंतर जेव्हा भारतीय सिनेमाला, कारण की भारतीय सिनेमाची सुरुवातच मराठी माणसापासून झालेली आहे, तर हो. अशा अशा म्हणजे हे गौरवास्पद आहे. म्हणून मग महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेतला सिनेमा हा जास्तीत जास्त टिकला पाहिजे, त्याला जास्त चांगलं प्रोत्साहन दिलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी मग कमिटीच नेमली. ती कमिटी काय करते, तर महाराष्ट्र सरकारची ती कमिटी आहे, ती जे कॉल्स असतात, म्हणजे तुम्ही तुमचा सिनेमा सबसिडीसाठी पाठवा, तर ते हम्म. सबसिडीसाठी पाठवण्यासाठी मग ती कमिटी स्क्रीनिंग करते त्या सिनेमाची. म्हणजे जर तुझा सिनेमा असेल तर तू तो हम्म. सिनेमा तिकडे पाठवावा स्क्रीनिंगसाठी. आणि हम्म. मग ती कमिटी त्याच्यातले काही सिनेमे निवडते. त्याची कॅटेगरी, दोन कॅटेगरी केल्या जातात, एक ए कॅटेगरी आणि बी कॅटेगरी. ए अच्छा. कॅटेगरीतल्या सिनेमाला, महाराष्ट्रातल्या ए कॅटेगरीतल्या सिनेमाला 40 लाख रुपयाचं अनुदान मिळतं. ठीक आहे. ओके. दुसरं जे आहे बी कॅटेगरीतला जो सिनेमा आहे त्याला 30 लाखापर्यंतचं अनुदान मिळतं. ओके. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने एक असं केलेलं आहे की तो बी कॅटेगरीतला जो सिनेमा आहे त्या सिनेमाला पुढे कदाचित त्या दोन सिनेमांना देऊन 15-15 लाख पण देण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारने आपल्या त्या त्या नियमांमध्ये केलेली आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त सिनेमांना सवलत आणि अनुदान मिळू शकतं. ते अच्छा. दुसरी गोष्ट, जर एखाद्या महाराष्ट्रीय मराठी सिनेमाला जर नॅशनल अवॉर्ड मिळालं तर बर. त्या पूर्ण सिनेमाचं बजेटचा पैसा जो आहे, हे म्हणजे गोल्डन लोटस नावाचा जो नॅशनल अवॉर्ड आहे, सुवर्ण कमळ. हा. सर्वात मोठा पुरस्कार ज्याला म्हटलं जातं, हम्म. त्या पुरस्काराचं जे सर्वात जर ते कुठल्या मराठी सिनेमाला मिळालं तर त्याचा सर्व खर्च राज्य सरकार देतं. क्या बात आहे. ही तरतूद त्यांनी सुरू केली. आणि त्याच्यातून काय झालं की चांगले प्रोडक्ट तयार व्हायला लागलेले आहे. बरोबर. आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर सिनेमा खूप एक एक असं असतं की बाबा मराठी सिनेमा आहे, त्याला चांगले अवॉर्ड पण मिळालेले आहेत, पण मग थिएटर मिळत नाही. मग बरोबर. त्याच्यासाठी राज्य सरकारने वारंवार आपल्या एक्झिबिशन नियमावलीमध्ये पण त्याच्यामध्ये अ, बदल केलेले आहेत. मराठी सिनेमांना प्राईम टाइम मिळावा याच्यासाठी मग काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न केलेले आहेत. आणि प्राईम टाइम साठी मराठी सिनेमा सध्या झगडतोय. पण काही दिवसांमध्ये कसं असतं की डिस्ट्रीब्युटर कडून सिनेमा एक्झिबिटर कडे गेला
त्याच्यानंतर तो तो पैसा पाहतो की किती पैसा येणार आहे. बरोबर. अनेकदा इट्स काय अ होतं, कमर्शियल. हा अलीकडचा एक सिनेमाबद्दल मला खूप वाईट वाटतं. त्या सिनेमाबद्दल इतका सुंदर सिनेमा आहे आणि त्या सिनेमाला खूप चांगले रेकग्निशन मिळालेलं आहे. खूप जागतिक पातळीवरही तो सिनेमा, म्हणजे बर्लिनमध्ये तो सिनेमा होता, आत्म पॅम्पलेट नावाचा. आम्ही होय जो होय. सिनेमा बघायला गेलो होतो तर आम्ही दोनच प्रेक्षक होतो. आणि जे बुक माय शो जे ऍप आहे त्याच्यावर 12 लोकांनी त्याचं बुकिंग केलेलं आहे. आता हम्म. फक्त दोघांसाठी तो सिनेमा त्यांनी दाखवला आणि तो आम्ही हम्म. बघितला. पण हे सॅड स्टेट आहे, खूप वाईट हम्म. वाटतंय हम्म. की मराठी सिनेमांना प्रेक्षक नाही. तर जास्तीत जास्त प्रेक्षकांना आणण्यासाठी जसे सिनेमे बनवता येईल तसे बनवावेत. आणि काही काही राज्यांची मी उदाहरणं देतो की ज्याच्यामध्ये सबसिडी मिळते. कर्नाटकामध्ये लिटरेचरवरचे सिनेमे बनवण्यासाठी 15 लाखाची सबसिडी. जर तुम्ही अरे एखाद्या वा. बर. साहित्यावर सिनेमा बनवत असाल तर 15 लाख रुपये तुम्हाला मिळतात. ठीक आहे. क्या. आसाम आसाममध्ये 10 लाख रुपये मिळतात. आणि त्यांचे जे ही 10 लाख रुपये मिळण्याची जी तरतूद आहे ती या अ, अर्थसंकल्पापासून त्यांनी सुरू केलेली आहे. आसाम बर. सरकार जेव्हा गोवामध्ये फिल्म फेस्टिवल होतं, जे भारताचं फिल्म हम्म. फेस्टिवल, फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, हा हे इंटरनॅशनल इफी. फिल्म ऑफ इंडिया इफ्फी जे आहे होतं, आसाम, झारखंड, छत्तीसगड ही राज्य आपापली तिथे पॅव्हिलियन लावतात. तिथे हम्म. आपापल्या सिनेमांचा वाढण्यासाठी किंवा बाहेरच्या लोकातले बाहेरच्या राज्यातले सिनेमे आपल्याकडे शूट करण्यासाठी आम्ही काय काय देऊ. हम्म. हा, हम्म. जसं गोवामध्ये तुम्ही शूट केलं तर 50% स्टाफ तिकडचा घ्यावा लागतो, टेक्निशियन तिकडचे घ्यावे लागतात, लोकेशन मग तुम्हाला सबसिडी मिळतं त्याच्यासाठी. हे असं प्रत्येक राज्य करतंय, त्यामुळे प्रादेशिक सिनेमा आता वाढत जाणार आहे. आणि क्या बात आहे. इथे महत्वाची गोष्ट सांगायची आहे की अ, तमिळनाडू किंवा तेलंगणा किंवा केरळा मध्ये सर्वच सुपरहिट सिनेमे बनतात का, तर त्याचं उत्तर नाहीये. मोजके 4 ते 5 बरोबर. सिनेमे सुपरहिट मोठ्या स्टारवाले असतात ते असतात. तिथेही असे चांगले आशयाचे सिनेमे बनतात. आणि त्या सिनेमांना म्हणजे त्या सिनेमांना प्रोत्साहन देण्यासाठी तिकडचं स्थानिक सरकार आता जसं ह्याच्यामध्ये असेल, जर आंध्रामध्ये असेल तर लो बजेट सिनेमांसाठी, म्हणजे हम्म. ज्याचं बजेट लो आहे अशा हम्म. सिनेमांसाठी 10 लाखाचं थेट असं 15 सिनेमे ते प्रोड्यूस अरे वा. करण्यासाठी पैसे देतात. क्या बात आहे. त्यामुळे त्यामुळे आंध्रामध्ये जिथे एका ठिकाणी कमर्शियल सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने गातात तिथे स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री आहे. अशा वेळी जे छोटे सिनेमे आहेत, जे चांगल्या आशयाचे सिनेमे आहेत, त्याच्यासाठी 10 लाख प्रत्येक सिनेमा, असे 15 सिनेमांना सबसिडी दिली जाते. हे खूप महत्वाचं काम आंध्र सरकार करत आहे. आणि हरियाणामध्ये तर 50 लाखापासून 2 करोड पर्यंत हे त्यांच्या आताच्या बजेट. बजेट याची याची फक्त ते कसं असतं, सिलेक्टेड फिल्मसाठी आम्ही करणार, सरसकट कुठल्या सिनेमाला आम्ही ते देणार नाही. तर 2 कोटी जर राज्य सरकार घालतंय त्याच्यामध्ये, मग त्याची ती आखणी, त्या सिनेमाचं एकूणच मांडणी ही तो पैसा जो टाकतोय ते रिकव्हर करण्यासाठी असली पाहिजे. याच्यासाठी पण राज्य सरकार पण प्रयत्न करतं. आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो सिनेमा पाठवण्यासाठी मग मग प्रयत्न केले जातात, जे दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी स्वतः करायचे असतात. बरोबर आहे. आणि खरं तर म्हणजे तेच आर्थिक, याचा अर्थ आर्थिक सहाय्य मिळतंय. प्रेक्षक हळूहळू आता कदाचित वाढतील, कारण ज्या पद्धतीने पुश केलं जातंय या सगळ्याला. पण इव्हेंच्युअली कंटेंट इज द किंग. जो सिनेमा चांगला असणार आहे तोच पुढे जाण्याच्या शक्यता अधिक असणार आहेत. मला वाटतं प्रेक्षकांनीही एकजुटीने आपल्या प्रादेशिक सिनेमांना बळ देण्यासाठी थिएटरमध्ये गेलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रोसेसला बळ दिलं पाहिजे. सर, आपण तुमची एवढा सगळा जो अनुभव होता आणि या सगळ्याबद्दलची खरंच आम्ही याबद्दल एक फिल्म मेकर म्हणून अनभिज्ञ असतो अनेक गोष्टींबाबत. तर आम्हाला ह्या सगळ्याची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि थँक्यू. तुम्ही एकदम महत्वाचं बोलला होता की खरा प्रश्न, फिल्म तर माणूस खरं तर बनवतो कसे बसे पैसे जोडून. मी असे बघितलेत फिल्म मेकर की कसे बसे पैसे जोडून फिल्म बनवली घर जाते. गहाण टाकून.
घर गहाण टाकून, शेती गहाण टाकून, ते सगळं ग्लॅमर बघून, हे सगळं करून, आणि अर्थात ग्लॅमर बघून करणारी काही माणसं असतात, पण काही जेन्युनली काम करतात, आणि हे सगळं त्यांना करावं लागतं. पण त्याच्यानंतरचा प्रवास जो असतो तो मला वाटतं सैराटच्या दुसऱ्या भागासारखा असतो, अत्यंत खडतर. तर नाही, तो मग चॅलेंजिंग त्याच्यासाठी आहे. मला इथे हे करायचं आहे. म्हणजे आपण शेवटच्या प्रश्नावर, आपल्याकडे जो डिजिटल फिल्म मेकिंगचा जो कोर्स आहे, हो. त्याच्यामध्ये आपण फिल्म मेकिंग पेक्षा आपला जो डिजिटल फिल्म मेकिंगचा, की तुम्ही सिनेमा बनवल्यानंतर काय करावं. सिनेमा हम्म. पॅशनेटली माणसं बनवतातच, पण सिनेमा बनवल्यानंतरच्या ज्या प्रक्रिया आहेत, तुमचा सिनेमाचा डिस्ट्रीब्युटर कसा शोधावा, एक्झिबिटर्स कसे, त्यांच्याशी टायअप कशा पद्धतीने करावा, तुमचा हम्म. कॉन्टेंट किती स्ट्रॉंग आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे घेऊन जावे, फिल्म फेस्टिवलचं गणित कसं जुळवून आणावं, हे सर्व आपण त्या डिजिटल फिल्म डिजिटल फिल्म मेकिंगच्या कोर्समध्ये आपण ते शिकवणार आहोत. आणि आपल्याकडे चांगला आता रिस्पॉन्स मिळतो या सर्व कोर्सेससाठी, हे मला आता इथे सांगावं वाटतं. धन्यवाद सर. थँक्यू. आणि धन्यवाद. पुन्हा अशाच विषयांवर चर्चा वेगवेगळ्या करण्यासाठी आपली वेबिनारची सिरीज सुरू असते, आणि या अशा संदर्भातले आम्ही वेबिनार्स करतही असतो, त्याची माहिती आम्ही सोशल मीडियावर देत असतो. तर सर, तुम्हाला धन्यवाद. बाकीचे जे जॉईन झाले त्यांना धन्यवाद. आणि येत्या येणाऱ्या पुढच्या सिरीज मध्येही सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि अशी माहिती घ्यावी, अशीच मी सगळ्यांना विनंती करेन. थँक्यू सर. थँक्यू.